नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अहिल्यानगरमधील किसान सभेच्या लॉंग मार्चला मोठं यश. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालेय मंत्री दादा भुसेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलं संबोधित. अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात 2,000 तर शालेय पोषण कामगारांच्या मानधनात 1,000ची वाढ. बीड येथे उच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापन करावं या मागणीसाठी जिल्हा न्यायालयातील वकिलांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रामध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडीवर सुरू असलेल्या हिंदी गाण्यावर मनसेनं दर्शवला विरोध. घंटागाडीवर मराठी गाणं आणि मराठीतूनच सूचना प्रसारित कराव्या मनसेकडून मागणी. भंडाऱ्यात धान खरेदीसाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एका भव्य मोर्चाचं आयोजन. या मोर्चात काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनीही सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना दर्शवला पाठिंबा. नाशिकच्या हनुमानवाडी येथे असलेल्या कुसुमाग्रज काव्य उद्यानाच्या जागी एसपीएस प्लांट तयार केला जाणार असल्यानं मनसे आक्रमक. उद्यानात शिलालेखांची मोडतोड झाल्यानं आणि 22 झाडं तोडल्यानं अनेकांमध्ये नाराजी. राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. एकीकडे मजुरांची टंचाईनं वेचणी थांबली तर सीसीआयनं शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र आज बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता कापूस विकायचा कुठे, शेतकऱ्यांचा प्रश्न. अकोल्यातील मूर्तिजापूर बस स्थानकावर कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या नियमानुसार महिलांना 50% 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकीट सवलत मिळवण्यासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड काढणं अनिवार्य. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतमाल भिजून नुकसान होऊ नये यासाठी ताडपत्री किंवा कापड सोबत आणण्याचं बाजार समितीकडून आवाहन. नांदेडमध्ये सफाई कामगारांनी काम बंद करत महापालिका कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन. अमृत एंटरप्राइजेस कंपनीनं कोणतीही सूचना न देता अनेक कामगारांना कामावरून काढून टाकलं. या कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावं, थकीत वेतन द्यावं, आंदोलकांची मागणी. रायगडच्या महाडमधील कोथेरी धरण परिसरात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन. लाभ क्षेत्रानुसार 65% भरूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, आंदोलकांचा आरोप. बीडच्या पिंपळनेर येथे 10वीच्या इंग्रजी पेपरची उत्तरं व्हॉट्सअपवर व्हायरल. शिक्षकांकडूनच उत्तरपत्रिका तयार करून ती व्हॉट्सअपवर पाठवण्यात आल्याची माहिती. नांदेडच्या रामदास पवार तांडा या गावात सुरू झालेली तात्पुरती शाळा बंद पडल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करावी, पालकांची मागणी. बुलढाण्याच्या चिखला गावातील वादाचा शाळेवर परिणाम. गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावर. सध्या परीक्षा तोंडावर आल्यानं पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची शिक्षकांकडून विनंती. जालन्यात एका साडी दुकानदारानं 51 रुपयांमध्ये साडीची ऑफर ठेवल्यानं साडी खरेदीसाठी दुकानासमोर महिलांची प्रचंड गर्दी. यावेळी गर्दीचं नियोजन न केल्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील 2 संशयितांच्या नार्को टेस्ट आणि एका संशयिताची ब्रेन मॅपिंग चाचणीचा अहवाल एसआयटीकडे सुपूर्द. उद्या न्यायालयासमोर सादर केले जाणार अहवाल. यवतमाळच्या भोयर बायपासवर एका ट्रक चालकाने ट्रकच्या खिडकीला गळफास घेऊन केली आत्महत्या. मात्र हा घातपात की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये कृषी विभागाकडून बोगस खतावर मोठी कारवाई. एका खताच्या गोडाऊनवर छापा टाकत जवळपास 300 बनावट खताच्या गोण्या जप्त. वाशिमच्या मुंगळा गावात शेतात बकऱ्या चारत असताना अचानक मधमाशांचा हल्ला. यात 2 बकऱ्यांचा मृत्यू तर काही बकऱ्या जखमी. तसेच मधमाशांच्या हल्ल्यात पती पत्नी दोघं गंभीर जखमी. बदलापूर शहरात स्कूल बस चालकाकडून बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग. बस चालकाविरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणी कठोर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. जालन्यातील महावीर चौकातील जय मातादी मेन्सवेअर दुकानात 21 तलवारी जप्त. आरोपी मनीष निहलानीने या तलवारी कोठून आणल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.